नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 25 नोव्हेंबरची महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात जबरदस्त अपडेट आलेली आहे. बघा, सर्वात जबरदस्त अपडेट या ठिकाणी आलेली आहे. नोव्हेंबरचा हप्ता वाटप, नोव्हेंबरच्या हप्त्याची वाटपाच्या संदर्भात बघा, या तारखेनंतर पैसे येणार. कोणत्या तारीख आहे ज्या तारखेनंतर तुम्हाला पैसे वाटप होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. त्या तारखेच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत त्या ठिकाणी पाठवले जातील त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता बघा, KYCच्या संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्व लाडक्या बहिणींनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट सर्वांनी लाईक करून टाका बरं, आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर बघा, ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिशय बघा, म्हणजे काय तर थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, जसं की आपण सर्वांनाच ठाऊकच आहे की सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे. बघा, सध्या राज्यामध्ये काय आचारसंहिता लागू झालेली आहे, परंतु राज्यातील आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचा दावा होतोय. राज्यातील जी काय आचारसंहिता आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार नसल्याचा दावा होतोय. तर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी आचारसंहिता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी अडसर ठरत नसल्याचे सांगितलेले आहे. बघा, जे शासकीय अधिकारी त्यांनी सांगितले आचारसंहिता कुठल्याही पद्धतीने अडथळा ठरत नाही. यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटी खात्यात जमा होण्याची शक्यता होती, पण अजूनपर्यंत काही जमा झालेलं नाही आहे. पण डिसेंबरच्या सुरुवातीला हा जो काही हप्ता आहे तो येणारच आहे. बघा, 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहे. म्हणजे काय तर 3 डिसेंबरला तुमचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाला म्हणजे आचारसंहिता लगेच संपून जाते. आचारसंहिता संपली की संपली, लगेच तुम्हाला पैसे जे ते नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील. बघा, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला लगेच आचारसंहिता संपल्यावर त्या ठिकाणी जमा केलं जाणार आहे. म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. ठीक आहे, सर्व लाडक्या बहिणींनो क्लिअर झालं. 3 डिसेंबर नंतर तुम्हाला हे जे काही पैसे त्या ठिकाणी जमा होतील. आता KYC संदर्भात बघा, तर बघा आपल्या कामाची पावती आपण या ठिकाणी पुन्हा एकदा कमेंट घेतलेली पाहू शकता. बघा, वल्लेरीताई कापरे यांची पुन्हा एकदा, म्हणजे काय तर बघा, त्या ज्या ताई आहेत त्या आपला नेहमीच व्हिडिओ बघत असतात आणि नेहमीच आपल्या व्हिडिओला कमेंट करत असतात. तर बघा, दादा सर, थँक्यू सो मच फॉर रीडिंग माय कमेंट. येस दादा सर, I trust you and will be waiting for your next idea to complete KYC. I can understand your struggle, guidance and for your sisters. May God always keep you happy. तर सर्वात अगोदर मी ह्या ताईंचं, वल्लेरीताई कापरे यांचं खूप त्या ठिकाणी आभार मानतो. आणि ताई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जेवढं काही होईल तेवढं सगळी मदत मी ह्या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना करण्याचा प्रयत्न करतच असतो. तर सर्वात अगोदर ताईंचे त्या ठिकाणी खूप आभार मानतो, कारण तुम्ही आपला व्हिडिओ बघितला आणि कमेंट केली त्याच्यासाठी तुमचा खूप आभार मानतो. पुढे बघा आता, तर पाहू शकता पुन्हा एकदा तेच आहे, म्हणजे आपले जे व्हिडिओ असतात त्या व्हिडिओवर तुम्ही पाहू शकता बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओवर बघा रुपालीताई विश्वंभरे यांनी पण या ठिकाणी कमेंट केली आहे. त्यांचं पण मी खूप त्या ठिकाणी आभार मानतो रुपालीताईंचं, त्यांनी आपला व्हिडिओ बघितला आणि कमेंट केली. बघा, धन्यवाद सर, तुम्ही खरी माहिती सांगता 100%. पाहू शकता बघा, मी त्यांना उत्तर पण दिलेलं आहे. मी तुमच्या सर्व कमेंट वाचत असतो आणि उत्तर पण देत असतो, आभारी आहे. ठीक आहे, पुढे पाहू शकता दुसरा एक व्हिडिओ आहे त्याच्यावर पण ओके दादा, थँक्स माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी त्यांना पण उत्तर दिलेले, आभारी आहे. तर बघा, बेलाताई वाघमारे यांनी पण कमेंट केली होती आणि त्यांनी आपला व्हिडिओ बघितला, आपल्या व्हिडिओला कमेंट केली, त्याच्यासाठी त्यांचा पण मी त्या ठिकाणी खूप आभार मानतो. पुढे बघा आता, पाहू शकता ताईंचा प्रश्न आहे, या ठिकाणी नाव आलेलं आहे वेगळ्या पद्धतीने, पण बघा, त्या पण आपला व्हिडिओ नेहमीच बघत असतात आणि कमेंट करत असतात. हाऊ टू डू KYC ऑनलाईन बिकॉज आय एम विडो, नॉट डिपेंडेंट ऑन एनीवन. आय डोंट हॅव माय फादर अँड हजबंड. आधार कार्ड वर स्टार्टेड ओनली आफ्टर देअर डेट्स. प्लीज हेल्प मी. आय एम फ्रॉम ठाणे कलवा. तर बघा, ह्या ठिकाणी या ताईंना मी सांगू इच्छितो, जर समजा तुमचे जे वडील आहेत ते असताना किंवा ते वारले असताना आधार कार्ड नसेल, परंतु तुमचे हस्बंड असताना किंवा
त्यांचा काहीतरी तुमच्याजवळ पुरावा असायला पाहिजे. डेथ सर्टिफिकेट तरी तुमच्याकडे असेल, दोघांपैकी कोणाचा तरी फादर म्हणजे तुमच्या वडिलांचं असेल, तुमच्या पतीचं असेल, ते पण तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आणि तुमची KYC करू शकता. ठीक आहे, कुठलं ना कुठलं डॉक्युमेंट त्या ठिकाणी असावंच लागणार आहे. ठीक आहे, पुढे बघा आता स्वातीताई गोपले यांनी पण कमेंट केली, त्यांचं पण खूप खूप आभार मानतो. बघा, अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नसतील तर आम्ही काय करायचे? आमचे पैसे बंद होणार ना सर. त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की आमच्यासाठी वेबसाईट चालू करावी. बघा, तुमच्यासाठी जो पर्याय आहे तो अंगणवाडी सेविकांचा आहे. आता त्याच्या संदर्भात मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतोय, अंगणवाडी सेविकांना अजून तसे आदेश आलेले नसतील कदाचित, पण लवकरच तशा पद्धतीचे आदेश येतील, कारण सरकारने GR काढलेला आहे. GR म्हणजे काय तर गव्हर्नमेंट रेझोल्युशन, शासनाचा निर्णय आहे आणि तो त्या ठिकाणी लागूच होत असतो सर्वांवर. ठीक आहे, परंतु तशा पद्धतीचे आदेश नसतील तर लवकरच अंगणवाडी सेविकांना तसे आदेश दिले जातील आणि तुमचे कागदपत्र पण जमा होतील. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.